मुंबईत घडलेली एक धक्कादायक घटना। भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती समोर आली। या प्रकरणानं राजकीय वर्तुळासह वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे। घटनेची प्राथमिक माहिती: गौरी गर्जे केएम रुग्णालयातील दंतवैद्यक विभागामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या। गुरुवारी त्यांच्या मृतदेहाचा शोध लागल्यानंतर परळी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। पोलीस तपासानुसार कौटुंबिक तणाव आणि सततच्या वादामुळे गौरी मानसिक तणावात होत्या, अशी प्राथमिक माहिती मिळाली। अनैतिक संबंधांचा आरोप: गौरी गर्जे यांच्या नातेवाईकांनी धक्कादायक आरोप केले। त्यांच्या मामांच्या मते अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे गौरीला समजले होते। तिने नवऱ्याला माफ करण्याचा प्रयत्न केला, पण संबंधित चॅटिंग, वारंवार भांडणं आणि मानसिक त्रास सुरूच राहिला, असे कुटुंबाचं म्हणणं आहे। घरच्यांचे आरोप आणि प्रश्न: गौरीच्या मामांनी गंभीर आरोप करताना असं म्हटलंय की अनंत गर्जे सतत भांडणं करायचे, स्वतःला इजा करून गौरीला धमकवायचे आणि तिच्यावर मानसिक दबाव आणायचे। त्यांच्या मते गौरी लढाऊ स्वभावाची होती, ती आत्महत्यासारखं पाऊल सहज उचलणारी नव्हती। सर्वात मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे जर नवऱ्याच्या सांगण्यानुसार गौरीने त्यांच्या समोर आत्महत्या केली असेल तर त्याने तिथे का थांबवलं नाही, त्यानंतर तो पळून का गेला? विवाह आणि कुटुंबातील तणाव: गेल्या वर्षी फेब्रुवारीत दोघांच्या बीडमध्ये विवाह सोहळा झाला। गौरीच्या घरच्यांनी लग्नासाठी 50 ते 60 लाख रुपये खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं। लग्नानंतर गौरी नवऱ्याचे संबंध समजल्यावर तिने आई वडिलांनाही सांगितलं होतं, पण नातेवाईक काही म्हणतील या भीतीमुळे घरच्यांनी तातडीने कारवाई करण्याचं टाळाटाळ केली। राजकीय स्तरावर प्रतिक्रिया अशी होती की या प्रकरणात पंकजा मुंडे यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे। घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, म्हणजेच राजकीय हस्तक्षेप नको, तपास पारदर्शक व्हावा, अशी त्यांची भूमिका आहे। आतापर्यंत या तपासात पोलिसांनी काय कारवाई केली तीही आपण पाहूया। गौरी गर्जे यांच्या मृत्यूनंतर रात्रभर चौकशी करण्यात आली। शेवटी मध्यरात्री वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात एकूण 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र तपास अजूनही प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे पोलीस, कुटुंब, मित्रपरिवार आणि डिजिटल पुराव्यांसाठी चौकशी सुरू आहे। गौरी गर्जे यांचा मृत्यू हा फक्त एक कौटुंबिक वाद नाहीये, तर मानसिक ताण आणि नात्यातील ताण तसेच महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी अनेक मोठे प्रश्न उपस्थित केल्याची घटनाही आहे। या तपासातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी नवशक्ती YouTube पेजला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।